उमरेड विधानसभेच्या जनतेला माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारा वर्ष तुम्हा सगळ्यांकरता सुख समृद्धीचा आणि निरोगी जावो अशी देवाचरणी प्रार्थना करतो आणि हा जो दीपोत्सव आहे तो तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणो अशीच प्रार्थना करतो। जय हिंद। नमस्कार। जीएन न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात भावनांचा खेळ, दिव्यांगांना साहित्य न मिळाल्याची खंत, मंत्री महोदयांच्या उपस्थितीत घडला प्रकार। रविवारला नागपूर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात दिव्यांगांना साहित्य वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम मायनिंग व इतर निधीतून अप्रत्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाज कल्याण मंत्री अतुल सावे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री महोदय, प्रशासनाचे सचिव, प्रमुख अधिकारी, आमदार, खासदार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती। परंतु या साहित्य वितरण कार्यक्रमात कामठीच्या प्रशांत चामट या अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार पुढे आला आहे। या व्यक्तीच्या बहिणीने त्यांच्याशी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्या चॅनलला दिली आणि घडलेल्या प्रकाराबाबत खंतही व्यक्त केली। हा घडलेला प्रकार खरंच योग्य आहे का? या दिव्यांग व्यक्तीला साहित्य मिळाले का? आणि मिळाले तर ते कुठे गेले? हा व्यक्ती खोटा आहे की प्रशासनाची खरी चूक आहे याची मंत्री महोदय माहिती घेणार का आणि दिव्यांगाला न्याय देणार का? हा अत्यंत महत्त्वाचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे। ऐकूया
दिव्यांगाच्या बहिणीच्या वेदना त्यांच्याच आवाजात. हॅलो दादा, काल नाही का तिथे कार्यक्रम होता काल अपंगांना गाडी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होता, पण कोणाच्या हस्ते वितरण झालं ते माहित नाही ना. हा, तर ते तिथे समाज कल्याणतर्फे होता तो कार्यक्रम. हो, तर समाज कल्याणचे कोण अधिकारी आहे, त्यांचं नाव, त्यांचा नंबर? हा, तर ते समाज कल्याणचे ते कोणाच्या तर्फे झाला माहित नाही. याला ऍक्च्युली कसं झालं, याला सँक्शन झाली गाडी, याला सगळं झालं, याला बोलवलं काल तिथे मिठाईचं पॅकेट ते सगळं. टोकन नंबर दिला, टोकन नंबर 21-9 म्हणजे याच्यात टोकन नंबर 9 होता. नाही 21 होता आणि याला 9 नंबरची गाडी दिली. पण गाडी दिलीच नाही, नुसतं टोकन दिलं आणि सह्या वगैरे याचा फोटो वगैरे घेऊन घेतल्या आणि याला गाडीच केली आम्ही. आणि उलटे ते लोक काय म्हणत आहे की तुम्ही लोकांना स्कॅन करून बाहेर पाठवून दिली म्हणते गाडी आणि त्याच्यावरच आरोप आहे. तो पूर्ण अपंग आहे दादा, तो घुसत चालते दादा. पण ते कुठून नेणार आहे? काय नाव आहे त्यांचं? प्रशांत चांबट म्हणून. प्रशांत चांबट. कामट. हो हो. कुठे राहतात ते? कामठीला. कामठीला राहतात. हो. बरं बरं, ठीक आहे. तुमच्याकडे तिथला काही व्हिडिओ वगैरे आहे कार्यक्रमाचा? हो हो, असेल त्याच्याकडे व्हिडिओ. त्यांना त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मला पाठवायला सांगा. बरं, मी बोलतो, काहीच कुठे काही होणार नाही, त्यांना 100% गाडी मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बरं. पण समजा जर त्यांना गाडी मिळालीचा पुरावा त्यांच्याकडे असेल शासनाकडे, तर त्याच्यावरती मग आपल्याला काहीही करता येणार नाही. नाही, गाडी देताना असे फोटोच नाही या. ठीक आहे ना, मग झालं ना, काही प्रॉब्लेम नाही. गाडी नेतानाचा फोटो नाही, विषय संपला. नाही, फक्त त्यांनी हे प्रमाणपत्र आणि मिठाईचा डबा आणि टोकन दिलं, तर टोकन मध्ये त्याने टोकन एका जागी जमा केले आणि गाडी एका जागी वितरण केलं. टोकन याच्या जवळ 21 नंबरची होती, याच्यावर 9 नंबरची सँक्शन केली. खरं तर ते गेली कुठं गाडी? ठीक आहे, कुठे गेली पता लागेल. मी बोलतो कोण आहे अधिकारी, मला पाहू द्या जरा. ते व्हिडिओ पाठवा मला. ठीक आहे. ओके, चला. ठीक आहे म्हटलं, पण रिपोर्ट टाकायला लवकर. नाही, सध्या काही करू नका. तुम्हाला 100% न्याय मिळेल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी काही शासनाच्या अधिकाऱ्यांशी मला बोलू द्या ना आधी पहिले. ठीक आहे. चला, ठीक.